नमस्कार. या माझ्या छोट्याशा गावातल्या चुलीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बाजरीची मऊ लुसलुशीत भाकरी, झणझणीत अंड्याची करी आणि इतकं टेस्टी मटण करणार आहोत की ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग सुरुवात करूया चूल पेटवून. आज मी आणि मम्मी इथे भाकरी बनवत होतो. आज आम्ही भाकरी जास्त बनवल्या आणि पोळ्या थोड्या कमीच, कारण अंडा करीची भाजी आणि मटणसोबत सगळ्यांना भाकरी जास्त आवडतात आणि चुलीवरची भाकर म्हणजे काही त्याची टेस्टच वेगळी असते. इथे बघू शकता भाकरी किती छान दिसत आहे. त्यानंतर अंडे बॉईल करायला ठेवले, लसूण निवडला आणि इथे अंड्याची रस्सेदार करी रेडी झालेली आहे आणि छान असा कलर आलेला आहे. इथे अंडे पण बॉईल होऊन रेडी झालेले आहेत. त्यानंतर ताईंनी कांदा आणि खोबरं थोडेसे कापून घेतले आणि थोड्याशा तेलात ते छान परतून घेतले. त्यानंतर इथे मटण शिजायला टाकलेलं आहे. ताईंनी कांदा, लसूण, खोबरं याची छान पेस्ट बनवली आणि भाजी करायला घेतली. तेलामध्ये ती पेस्ट टाकून आणि मसाला टाकून छान करपून घेतलं आणि इकडे भाजी पण शिजली होती. त्यानंतर मग ते सगळं मिक्स केलं आणि मटणची छान अशी भाजी बनवली. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे. त्याच्यावर तुम्ही कसुरी मेथी पण टाकू शकता, ते तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला पण मटण चिकन सोबत भाकरीच आवडते का पोळी आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे आता आपल्या जेवणाची प्लेट रेडी झालेली आहे. मटणची भाजी, अंडा करी, राईस, पोळी आणि भाकरी आणि त्यासोबत भाजलेला नागलीचा पापड. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.